पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तर मला सांग, स्वयंपाकातले काय काय येते तू? मला सारे येते। अरे वा, छान। असे खोटे कसे सांगू? म्हणजे? मला काहीच येत नाही स्वयंपाकातले। काकू आजी, आई, मोठी आजी सगळ्या जणी मला सारख्या सांगत असतात, अगो शिक, अगो शिक, नाहीतर सासरी आमचा उद्धार होईल। एवढेच काय, काकू आजीने मला पौष्टिक लाडू करायला सांगितले होते, तेही मला जमले नाही। नंतर मला आई आणि काकू आजींनी सांगितले तो का आणि कसा बिघडला ते। झाले, शेवटी घातलाय ना घोळ। पण मी काय म्हणतो, बापू तुम्ही काही बोलू नका, आम्ही काय बोलतो ते ऐका। या मुलीला स्वयंपाकातलं काहीही येत नाही आणि ती वर तोंड करून कबूल करते। आमच्या मते हा उद्धटपणा नसून प्रामाणिकपणा आहे। त्यासाठी मन निर्मळ असावं लागतं आणि या मुलीपाशी ते आहे। निर्मळपणा ही परमेश्वराची खूप मोठी देणगी आहे। ही मुलगी आपला संसार गोड करेल याविषयी शंकाच नाही। तुमची बयो आम्हाला पसंत आहे। म्हणजे लग्न होणार? काय बाई, तरी एक काम धड केले नाही त्या मुलीने। सुईत दोरा होता आला नाही की जर्दाळूची बी फोडता आली नाही। आणि तोंड वर करून म्हणते कशी, मला स्वयंपाकातले काही येत नाही, जशी काही मोठी अभिमानाचीच गोष्ट आहे। अगो, अजून कडी फुटते तुझी। या बयोस कशाला नावे ठेवतेस? मला येत नाही म्हणून माझी कडी फुटत नाही। चुली जवळून 100दा उठवता मला, राहते ढवळायची आणि सतत ढवळत राहिले ना तरच कडी फुटत नाही हो। म्हणून मुद्दाम उठवता ना मला, हा? आणि आता त्या नगभर पोरीशी बरोबरी करता माझी? बाई 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 बाई, काय भूल घातलीये तिने सर्वांस देवच जाणे। काही येत नाही तिला, पण तरीही त्या नाठाळ बयोला मामांजीची पसंती मिळाली। मग काय विचारता? महाराणीचा मान असेल, उद्या लग्न करून इथे आली की, आणि आपण आहोतच तिच्या दिमतीला। पुरे झाले गोदे, मी ऐकून घेते तर तुझं सुरूच आहे अजून। आणि महाराणी काय महाराणी, बयोचा निरागसपणा पाहून मामांजींनी होकार दिलाय तीस। कसला निरागसपणा? सोन्याची बांगडी परत देऊन टाकणारी लब्बाड मुलगी आहे ती। आणि सोने सान्यांचे गेले असते, तिच्या माहेरचे नाही। हलवायाच्या घरावर तुळशी पत्र। बाई माझे, हे कळण्याचे वय तरी आहे का त्या पोरीचे? अगो, उमाळ्याने दिली तिने ती बांगडी आणि मिळाली ना ती परत, मग एका निरागस पोरीचे मन कसे कळत नाही ग तूस? नाही, बरोबर आहे, कसे कळणार? त्यासाठी आधी स्वतःच्या पदरी मूल असावे लागते।
आई झाली असतीस तर कळले असते ना. झालं, दाबलीस तिची दुखरी नस. नाही त्याच्या पोटी मूल. बोलायची काय गरज आहे का? मलाही हौस नाहीये सासूबाई, पण ही गोदा सारखी हिणवीत असते माझ्या सदाशिवास, भित्री भागूबाई म्हणून. आणि बयोच्या बाबतीत पाहिलेत ना, किती मळमळ आहे तिच्या मनी. ते काही नाही, सांगून ठेवा तीस. पुन्हा माझ्या मुलांना काही वेडेवाकडे बोललेले मी खपवून घ्यायचे नाही. नाही ऐकणार मी. अगं आई, काय लहान पोरांसारखं आहे, ऐकतच नाही. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. शेवटी लग्नाच्या गाठीवरूनच बांधून येतात हो. तुझ्या नशिबी हाच लिहिलाय. कठीण आहे गो बाई तुझे उमे. मुलीला बाहेर पाठवा. उमे जा, बाहेर जा. नाही जा म्हणते ना बाहेर. नाही जाणार म्हटलं ना. जा म्हणते ना. नाही जाणार म्हणतेय ना. अगं एवढं समजून सांगितलं त्या दिवशी तूच. जा म्हणते ना. सुभद्रे, जातेस की नाही? सुभद्रे, आजी आजी थांब ना. बोल. काकू नाही जाणार बाहेर. गालावर डाग आहे हो केवढा तरी. अर्धी लाकडं गेली पुढे आणि चेहऱ्यावरचे डाग कसले पाहताय. उद्या विधवा जरी झालीस तरी आलवणातील आयुष्य सुखात जाईल तुझं. भीमरूपी महारुद्रा वज्र उमाते मारुती वनारी उमाते. अगं उमाते. महाबळी प्राणदाता सखळा उठवी वेळ सौख्य. सखू तू एका जागेवर बस बघू. बयोताई, आम्हाला वाटले होते की तुझा होणारा नवरा पाण्याच्या कार्यक्रमास नक्की येईल, पण तोही आला नाही आणि बयोताईची परीक्षाही घेतली नाही. तरी लग्न मात्र ठरले. अजबच आहे. म्हणजे आता बयोताई आपल्याला सोडून जाणार? अशी कशी जाईन? चेटकिणीला लग्न मोडायला सांगायचंय ना आपल्याला, असे ठरले आहे ना आपले. पण त्यासाठी सदाशिव सानेच्या शेंडीचा केस आपल्याला उपटावा लागेल आणि तो तर आलाच नाही आज. आपण बारकू काकांना सांगूया का केस उपटून आणायला? नाही नाही, कोणत्याही मोठ्या माणसाला घ्यायचं नाही ह्यात. हे गुपित फक्त आपले आणि प्रभाकर दादाचे आहे. आणि चेटकिणीचे? अगं तिला अजून सांगायचंय. आधी केस मग चेटकीण. असो, पण बयोताईने सांगितले की तिला काही येत नाही, तरीही तिला पसंत केले. म्हणजे आता तिचं लग्न होणारच. तेव्हा आपल्याला झोळाई देवीच्या देवळात जाणे भागच आहे. पण दादा, सदाशिव भाऊचा केस उपटणार कसा? कारण त्याने टापशी मांडली असणार ना. आपण जाऊन प्रभाकर दादालाच विचारूया. हो हो चला. गोदे, रडतेस? अगं पण झाले काय? अगं पण झाले काय ते तरी सांगशील? काय व्हायचंय? माझ्या पोटी मूल नाही म्हटल्यावर हे व्हायचंच. कमी का उपाय केले की उपास तापास करायचे ठेवले, पण नाही उजवली माझी कूस. त्याला मी तरी काय करणार? आतल्या आत नुसती झुरत असते मी. पण काय गोदे? जाऊ दे. नाही नाही, असे कसे? मला कळले पाहिजे. कोण बोलले तूस? काय बोलायचंय? आपले जात आणि आपलेच ओठ. म्हणजे
आपल्या घरातले कोणी बोलले का तूस? कोण बोलले? दुसरे कोण? सुलोचना वहिनी येता जाता टोमणे मारत असतात म्हणे आई झाली नाहीस म्हणून मुलांना कसे वागवावे कळत नाही तुला. असे म्हणाला वहिनी? तरी तरी त्यांच्या मुलाचं आपण आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे करतो गोदे. बघा ना, घासातला घास काढून देतो पण किंमत कुठे? प्रभाकर दादा, प्रभाकर दादा. अरे प्रभाकर दादा, सदाशिव दादा आला नाही म्हणून तू उपाय सांगितला होतास ना की झोळाई देवीच्या देवळात जा आणि त्याला गाठ, बरोबर ना? बरोबर. अरे पण त्याने टापशी बांधली असेल ना आणि ती काढायला गेलं तर त्याला लगेच कळेल की ना आपण सगळेच पकडले जाऊ. तेव्हा त्याच्या नकळत टापशी कशी काढायची हे सांग बाबा. आता एखाद्याची टापशी कशी काढायची ते तुम्हीच तुमचं ठरवा. सगळ्या गोष्टी मीच सांगायला हव्यात का? आपापली डोकी वापरा की जरा. तरी एक गोष्ट सांगतो. काय? काय? केस काढण्यासाठी तुम्ही कात्रीचा वापर करू शकता. कळले? हो. जा 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 जा. हो. ऐकले हो सारे? हे असले भलते चालते काय भरवतोयस तू मुलांच्या डोक्यात? अगं गंमत केली ग. मुळात तुला माहितीये का, चेटकी वगैरे काही नाहीये. उलट त्या मुलांना खरे वाटावे म्हणून मीच त्या वाडग्यात दूध ओतले होते. गुंगली आहेत ती. आणि पुढची गोष्ट माहिती आहे का, चेटकिणीने ते वाडगे गायब केले असे मुलांना वाटते आहे. हो, पण चेटकीण नाही तर मग ते वाडगे गेले कुठे? अगो ते वाडगे जनार्दन मामाने लांबवले आणि दूध घट्ट केले. त्या मेल्याला तेवढंच हवं असतं, भूक भूक. नाही पण मला हे पटलेले नाही हं. मला दादाला हे सांगावे लागेल. तू तक्रार करणार आहेस माझी? नर्मदे, अगो ए नर्मदे. आले आले. आता नाही माझ्या नशिबी मूल, यात माझा काही दोष आहे का? पण आपला कमीपणा लपवायला माझ्या कमीपणावर बोट ठेवायचे. ही अशी बोलणी ऐकून माझ्या जीवाचे काय हाल होतात हे माझे मला ठाऊक. वहिनींचा शब्द बाण ऋतावा तसा ऋतून बसतो माझ्या काळजात. मग दिवसाचे दिवस चैन नाही की रात्रीची झोप नाही, नुसती तळमळ. मन मोठे करून सगळं विसरायचा प्रयत्न करायचा पण नाही नाही गोदे नाही, अजिबात रडू नकोस. आता जातो आणि जाब विचारतो वहिनी. नको, तुम्ही थेट त्यांना बोलणे बरे नाही दिसणार. मग तुम्ही नारायण भाऊजींशी बोला. बरोबर आहे. नाही तू घाबरू नकोस. चांगला खरमरीत बोलतो दादाशी. बघ कसे बंद होते सुलोचना वहिनींचे तोंड. होता होई तो भांडणे टाळण्याकडे कल असतो माझा, ठाऊक आहे तुम्हास. हो तर. पण कुणी माझ्या समजूतदारपणाचा जर गैरफायदा घ्यायचा ठरवला ना तर गप्प बसून राहायची नाही मी. हळू हळू. अहो काय झालं एवढं ते तर सांगा. पाहायचंय काय? ती गोदा जेव्हापासून त्या शेणगुळाचं प्रकरण झालंय ना तेव्हापासून नुसती खार खाते ती त्या बिचारे बयोवर. अहो पण ते प्रकरण तर कधीच निवले. मग काय तर पुला खालून पूर गेला. अहो लग्न ठरलंय आपल्या सदाशिवाचं त्या बयो बरोबर. आता काय? अहो तेच तर म्हणते ना मी. त्या प्रकरणापासून जे सुरू झाले ना ते अजूनही सुरूच आहे. रोज बोल लावतीये तीस. आधी दुर्लक्ष केले मी, पण ही जर उठसूट माझ्या होणाऱ्या सुनेवर घसरत असेल ना तर मी सुद्धा गप्पा बसून राहायची नाही. मी सांगून ठेवते, आता जर ठिकाणावर आणली नाही ना तीस तर आपल्या बयो सळो का पळो करून सोडेल लग्नानंतर. हो पण काय रे सदा, आत ये. काय झाले बाळ? बाळ? अहो लग्न ठरलंय त्याचं आता. बोल रे. ते
काय झालंय सांग ना. आले हो, आले लक्षात. माझ्याही लक्षात आलंय, पण त्याला सांगू दे. बोल रे. काका आजोबांनी परसदारी जाऊन सुपारीची गोण आणायला सांगितली. मग रात्रीची. काका आजोबा मला अशी रात्रीची बाहेरची कामे का सांगतात? मला घाबरवायला. बरोबर आहे त्यांचं. तसं नाही केलं तर भीती कशी जाणार तुझी? आई झाले का पुन्हा सुरू? नाही नाही, माझ्या मुलाची भीती घालवण्यासाठी मी असे रोज रोज कुणाला उपाय करू द्यायचे नाही हो. आणि आता तुम्ही जात नसाल तर मीच जाते त्याच्यासोबत. चल बाळ. थांबा, पदर सोडा ती. चल. बाळ म्हणे चला. मुद्दाम असे वागून काय मिळते कुणाच ठाऊक. मला तर बाई धास्तीच लागून राहिली होती. साधा दोरा ओवता येऊ नये बयोला. काय बोलावे, झाले ते चांगलेच झाले, पुढेही होईल. पण आज यांच्या नसण्याची खंत जाणवते. हे असते तर उमा वल्लभपंतांचा विवाह होऊच दिला नसता. सुधारकी विचारांचे होते ते. कुमारिका जरट विवाहाच्या विरोधात होते. पण नशिबापुढे कोणाचे काही चाललंय का? चला, दिवसभराची दगदग झाली आहे. पाठ टेकल्याशिवाय गत्यंतर नाही. आई आई ग. आपल्याला कसे काहीच येत नाही याचे मोठे कीर्तनच लावले होते बयोने. तरी नशीब बलवत्तर म्हणून त्र्यंबकरावाने सगळे साजरे करून घेतले. नाहीतर बयोच्या मूर्खपणा पायात उमेचे लग्न मोडले असते. यांच्याकडच्या मुली नकोतच असे म्हणाले असते. ती बघती कोण? जा घेऊन ये. तिथे जा सांगितलं ना, मी आहे इथे. तुम्ही पण चला ना, तिकडे आणणार आहे. अरे म्हणूनच आलो ना इथपर्यंत मी तुझ्या बरोबर. तुझ्या आईने हट्ट केला म्हणून. जा आता घेऊन ये, बघूया कोण खाते तुला. जा. सदाशिवा, अरे सदाशिव, काही चुकले का रे महादेव दादा? नाही ना, मोठेच अडथळे आहेत या कार्यात. आधी सदाशिव दादाची टापशी कशी काढायची हा पहिला प्रश्न. आणि नकळत काढू लागलो तर कळणारच ना त्याला. हो ना, माझी टापशी का काढता असे विचारले तर काय उत्तर द्यायचे? तेही एक वेळ जमविले तरी भली थोरली कात्री दिसणारच ना. हो, तेही बरोबर. त्याचे लक्ष ना कशात तरी गुंतवून ठेवायला हवे. हा, तो समोर बघत असला पाहिजे की मागच्या मागे आपण उडव. हा, पण त्याला गुंतवायचे कसे? तोच तर प्रश्न आहे ना. विचार करा, विचार करा. नाही आता हे सहन होत. असे ना तसे मरणच असेल नशिबात तर जिवंतपणे रोज तिळातिळाने मरण्यापेक्षा एकदाच मेलेले बरे. आयुष्याकडून आता काही आशा राहिली नाही.
गालावरच्या या डागाने ब्रह्मांड दाखवले. लग्न जमत नाही या घोर अपराधामुळे वडिलांनी जन्मभर तिरस्कार केला. नको झालंय हे लाजिरवाणं जीणं.